आणि पूर्वीच्या काळी ती रांगोळी काढलेली असायची ना, त्याच्या बाजूला समया लावलेले असायचे, दीप प्रज्वलन केलेलं असायचं. वेगळे दिवे कोणी लावू नयेत म्हणून आधीच लावून ठेवायचे. पण हिनं तसं नाही केलं बरं का. हिचा भाव आहे तो म्हणून लावतो. हा फरक आहे आपल्यामधला आणि कौपिल मधला. सोन्याची समय लाभली रे, सोन्याची समय लाभली रे, उत्पत्तीचा सुवास सुटला रे, उत्पत्तीचा सुवास सुटला रे. केळीचे पान कोशिंबिरी छान, केळीचे पान कोशिंबिरी छान, गौ संवर्धनाचे. हे का वेगळं ठेवलंय सांगू का? म्हणजे तुम्ही म्हणाला आत्ता तर सांगितलं होतं की चांदीच्या ताटात, मग हे केळीचं पान कुठनं आलं का? आपलं छानला जोडवायला म्हणून पान? नाही नाही, तसं नाहीये. काही कोशिंबिरी असतात ना, नीट ऐका, काही कोशिंबिरी असतात त्याच्यामध्ये त्याला चव येण्याकरता लिंबू पिळावा लागतो. बरोबर आहे का? हा, तुम्ही हो म्हणा. हा काय गोवांनी हो म्हणायला सांगितलं की हो म्हणायचं, काम सोपं होतं. तेव्हा ते लिंबू ऍसिडिक आहे, विज्ञान त्याच्या मागचं बरं का. आपल्याला विज्ञान माहिती पाहिजे. ते ऍसिडिक आहे, मग त्याची रिएक्शन त्या चांदीच्या पानावरती होऊ नये म्हणून या कोशिंबिरी वेगळ्या वाढायच्या. असं करायचं. असं जर मी सांगितलं तर बहुतेक गोवांना कोणी जेवायला बोलवणार. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णा जेव. बारीक शेवया पडल्या रे, साखरेत तुपात घोळल्या रे. बटाट्याची भाजी नाहीतर शेवईची खीर, बस. लहान मुलांना बाकी काही नको. बारीक शेवया पडल्या रे, साखरेत तुपात घोळल्या रे. सुतार फेणी केळाची फणी, सुतार फेणी केळाची फणी, राधिकेच्या लाडक्याचे. जेव रे कृष्णा चांदीच्या ताटात, जेव रे कृष्णा जेव. या शेवया जेव्हा भाजतात ना तेव्हा तुपामध्ये थोडी साखर टाकतात. कशा करता? तर साखर जेव्हा आपण परततो ना तुपावरती, तेव्हा त्याचा जो तिसरा पदार्थ आहे त्याला एक तांबूस रंग येतो बघा. याच्याकरता हे बरं का सगळं. श्रीखंडाची वाटी आणली रे, श्रीखंडाची वाटी आणली रे. चांदीची लोटी भरली रे, चांदीची लोटी भरली रे. बासुंदीचा कडू बुंदीचा लाडू, बासुंदीचा कडू बुंदीचा लाडू. मुरली धरा तुझे, मुरली धरा तुझे. म्हणा चांदीच्या ताटात,